पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप
याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोडवा याजसाठी केला होता आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली या धावा तृष्णेची कुंडली या धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा
आरे ना घातलेला सगळा प्रपंचाचा सगळा त्यांनी सांगितलं मला. प्रपंचाची राखरांगोळी केली पण देवाचा प्रपंच उभा केला. असं असणार हे देवतुल्य व्यक्तिमत्व. देवतुल्य व्यक्तिमत्व. आणि मामा निघून गेले आणि भगत कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. मामांच्या जीवनचरित्राचा जर अभ्यास केला तर 18व्या वर्षी म्हणजे मामा 18 वर्षाचे असतील आणि 1972ला ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला मामा कोल्हापूर बाजूला तिकडे कुठेतरी राहायला जात होते. पण ज्या ज्या महिन्यामध्ये पौर्णिमा असायची त्या प्रत्येक पौर्णिमेला मामा इथे यायचे. देवीची पूजा अर्चा करायचे, दिवसभर इथं थांबायचे आणि मग वापस आपल्या मुक्कामावरती जायचे. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लक्ष्मीची सेवा केली, महालक्ष्मीची सेवा केली. या गावाला भरभरून प्रेम दिलं मामाने. खरं तर मामा म्हटलं की आपल्याला एक चांगला मामा आठवतो, दोन चांगले मामा आठवतात. एक शकुनी मामा आणि एक कंस मामा, ज्यांनी भाज्यांचं वाटोळं केलं, असे मामा आपल्याला आठवतात. पण आज या मोही गावामध्ये असे एक मामा होऊन गेले की ज्यांनी संपूर्ण गावाचं कल्याण केलं, संपूर्ण गावाचं हित बघितलं आणि या गावाला भरभरून प्रेम दिलं. गावानंही मामांना भरभरून प्रेम दिलं. मामांच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द या गावातील लोक फुलासारखी सांभाळायची, फुलासारखी झेलायची. असं देवतुल्य असणार हे व्यक्तिमत्व मामा निघून गेले आणि या भगत कुटुंबावरती सर्वात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या बायकोला सांगता येत नाहीत, ज्या नवऱ्याला सांगता येत नाहीत, ज्या भावंडांना सांगता येत नाहीत, ज्या आईला सांगता येत नाहीत, ज्या फक्त बापाला सांगता येतात. अशा एका मुलीच्या जीवनातला बाप निघून गेला. सगळ्या लेखकांनी आई लिहिली, सेमिनार आईवरती झाले, चित्रपट आईवरती झाले. बाप मात्र थोडा आपण बाजूलाच ठेवला. बाप दाखवला रागीट, व्यसनी, दारू पिणारा, माडझोर करणारा. आईने सांगायचं पोरा तिकडे जाऊ नको, बाप माराल, हे करू नको, बाप माराल, ते करू नको, बाप माराल, बाप माराल, बाप माराल, बाप माराल. पोराला असं वाटतं बापाचा जन्म फक्त आपल्याला मारायला आणि ठोकायला झाला, कोणाच ठाऊक. मग पोरगा आपल्या अंतकरणातल्या सगळ्या गोष्टी आईला सांगतं. बाप थोडा पण बाजूलाच ठेवला. कधी कळणार बाप, कधी कळणार बाप. रामा वनवासाला जाऊ नको, रामा वनवासाला जाऊ नको म्हणणारी कौशल्य आपल्याला आठवते. पण राम वनवासाला गेल्यानंतर राम 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 करत प्राण सोडणारे दशरथ किती मुलींना आठवतात, किती मुलांना आठवतात. जणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल म्हणणारी देवकी आपल्याला आठवते. पण एवढ्या मोठ्या यमुनीच्या पुरामध्ये वाहून गेलो तरी चालेल, पण माझं लेकरू त्या दुष्टाच्या हाती देणार नाही असे ठणकावून बोलणारे वसुदेव किती मुलींना आठवतात, किती मुलांना आठवतात. विराट कोहली, रोहित शर्मा यांनी अष्टपासून ते अष्टपापर्यंत 100 धावा पूर्ण केले की आपल्या पोरांना आज आनंद होतो. पण आपला 70-75 वर्षाचा बाप या बांधापासून त्या बांधापर्यंत राब राब राबला, लाखोच्या धावा पूर्ण केल्या. कधी कळणार बाप, कधी कळणार बाप. आई मला भूक लागली, लगेच भाजी भाकरी खाऊ करून घालणारी आई आपल्याला आठवते. पण आपल्या आयुष्यभराचा भाजी भाकरीची व्यवस्था करून ठेवणारा बाप किती मुलांना आठवतो, किती मुलींना आठवतो. आपली आई गेली, तिचं कपाट खोला, तिच्या कपाटामध्ये 50 नव्या कोऱ्या साड्या सापडतील. पण ज्या दिवशी आपला बाप जातो, बापाचं कपाट खोला, 5-6 ड्रेसच्या व्यतिरिक्त काहीच सापडत नाही, काहीच सापडत नाही. अंगामध्ये फाटकं बनियान घालतो, पायामध्ये तुटकी चप्पल घालतो. पण आपल्या मुलांचं जीवन सर्वोच्च व्हावं याकरता शेवटच्या श्वासापर्यंत धडपड करणारी व्यक्ती कोण असेल तर ते व्यक्तीचं नाव आहे बाप. ते व्यक्तीचं नाव आहे बाप. बाप सुद्धा रडतो, फक्त आपल्याला रडताना दिसत नाही. ज्यावेळेला मुलीच्या लग्नाकरता, मुलाच्या शिक्षणाकरता याच्या त्याच्याकडून पैसे घेतो, दिल्ल्या वायद्याला पैसे देणं होत नाही, त्यावेळेला तो माणूस भर चौकात आपल्या बापाची आबरू काढतो. त्यावेळेला घरी येतो, तुमच्या आमच्या समोर जेवायला बसतो. तुम्ही आम्ही झोपी गेल्यानंतर अंगावर चादर घेऊन आतल्यात रडणारा बाप किती मुलींनी पाहिला, किती मुलांनी पाहिला. पहिल्यांदा बाप रडतो. एकुलती एक पोरगी जेव्हा तिचं लग्न ठरतं त्यावेळेला बाप रडतो. कारण त्या बापाला माहिती आहे, ज्या दिवशी माझी लेक नांदायला दुसऱ्याच्या घरी जाईल ना, त्या दिवसापासून या घरात अंतकरणापासून प्रेम करणारी एकही व्यक्ती शिल्लक राहणार नाही. कारण जगाच्या पाठीवर बापावर सर्वात जास्त प्रेम कोण करतं त्या व्यक्तीचं नाव आहे लेक. आणि पूर्णी समजून जायचं, ज्या दिवशी तुमचा बाप गेला ना त्या दिवशी तुमचं बाहेर संपलं. तुमच्या भावाने तुम्हाला 10,000ची साडी घेऊ द्या, पण बापाने घेतलेल्या साडीचे प्रेम आहे ना ते भावाने घेतलेल्या साडीत नाही. दुसऱ्यांदा एकदा बाप रडतो. एकुलती एक पोरगी ज्यावेळेला नांदायला जाते त्यावेळेला बाप रडतो. पण भल्या मोठ्या मंडपामध्ये नवीन साडी नेसून नाकामध्ये भली मोठी नथ घालून पोरीच्या गळ्यात बिलगून रडणारी आई आपल्याला दिसते. पण मंडपवाल्याचे पैसे भागव, बँडवाल्याचे पैसे भागव, आचार्याचे पैसे भागव, सगळ्यांचे पैसे भागवून मंडपाच्या पाठीमागं खुर्चीवर बसून तोंडावर रुमाल टाकून रडणारा बाप किती मुलींनी पाहिला, किती मुलींनी पाहिला.
तिसऱ्यांदा एकदा बाप रडतो. एकुलती एक पोरगी हाकलून दिले जाते, टाकून दिले जाते, विधवा होते, त्यावेळेला एकदा बाप रडतो. आणि चौथ्यांदा बाप रडतो. हाडाची काढ करून सांभाळलेली पोरं ज्यावेळेला बापाला एकरी भाषेत बोलतात, बापाच्या अंगावरती धावून जातात, त्यावेळेला एकदा बाप रडतो. 5 वर्षापूर्वी नोटांचा रंग बदलला तर आपला जीव खालवर झाला. ज्यावेळेला जन्म दिलेली पोर रंग बदलत असतील त्यावेळेला त्या बापाची काय अवस्था होत असेल कधीतरी बाप जाणून घ्या. आपल्या कातडीचे जोडे करून त्या आई बापाच्या पायात घातले ना तर त्यांच्या आपल्यावरती झालेले उपकार फिटणार नाहीत. काय केले उपकार फिटतील? मग ज्या ज्या वेळेला आई वडिलांच्या ऋणातून उत्तर येण्याची संधी जीवनामध्ये कधी मिळेल ना मायबाप, ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. 2च वाक्य बोलतो आणि थांबतो. त्या माय माऊलीला रक्ताचं दूध करून आपल्याला पाजलं, रक्ताचं दूध. त्या आईच्या आजारपणामध्ये कधी एखाद्या दुधातच आमच्या त्या आईच्या बापाच्या तोंडात सोडण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. 10-20 तास त्यांनी आपल्याला अंगा खांद्यावरती खेळवलं. 10-20 तास त्या आईच्या आजारपणामध्ये, त्या बापाच्या आजारपणामध्ये कधी त्या आईला बापाला उचलून रिक्षात ठेवण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळेल ना तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. लहान असताना एका घासाचे 10 घास करून त्यांनी आपल्या मुखात सोडले. त्या आईच्या आजारपणामध्ये, त्या बापाच्या आजारपणामध्ये कधी एखादा घास आईच्या, कधी एखादा घास बापाच्या तोंडात सोडण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. दिवसातून 20-30 वेळा त्यांनी आपली कपडे बदलले. आपण शी केली, आपण शू केली, विनातक्रार त्यांनी आपली कपडे बदलले. त्या आईच्या आजारपणामध्ये, त्या बापाच्या आजारपणामध्ये कधी त्यांनी त्यांच्या अनावधानाने कधी त्यांनी त्यांची कपडे खराब केली ना तर ती कपडे धुण्याची लाज मनामध्ये बाळगू नका. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, त्या खराब झालेल्या कपड्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांची दर्शन तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाही. कधीतरी बाप जाणून घ्या. आज 50% बाप पोरं बापाबरोबर बोलत नाहीत. आहे ना अवस्था? 50% पोरं बापाबरोबर बोलत नाहीत. ऐका, आमच्या ज्ञानोबाचं जर भजन सुरू झालं ना तर वाघ आणि हरणी एकत्र यायचे. ज्ञानोबाचं जर भजन सुरू झालं तर वाघ आणि हरणी एकत्र यायचे. आमच्या तुकाराम महाराजांचं जर भजन सुरू झालं ना तर साप आणि मुंगूस एकत्र यायचे. आपल्या कीर्तनामध्ये वाघ आणि हरणी एकत्र येऊ शकत नाही, साप आणि मुंगूसही एकत्र येऊ शकत नाही. पण आज मामांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन करतोय ना, हे कीर्तन ऐकून एखादा स्वतंत्र राहिलेला बाप आणि स्वतंत्र राहिलेला पोरगा जरी एकत्रित आले ना तरी आजचं कीर्तन सार्थकी लागलं म्हणायला काय हरकत नाही. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव भगत कुटुंबियांचा मी आभार आहे ज्यांच्या निमंत्रणातून येते येण्याचा योग आला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल ज्यांचे अनेक फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळतात असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल ओम साई क्रिएटेशनचे मालक माझे जीवलग मित्र आमचे चैतन्य दादा, त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. गायनाचे गोडसाथ केले आमचे रोहित महाराज, राहुल महाराज, त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. मृदंगाचे गोडसाथ केले आमचे विष्णू महाराज, त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. सर्व टाळकरी मंडळी सर्वांचं दर्शन घेतो. आणि तुम्हाला चुकवत नाही, तुम्ही नसतं तर 2 तास सेवा कोणा मोरी केली असते तुमचंही दर्शन घेतो. गोड असे साऊंड सिस्टीम आहे त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. आमचे ओम साई यूट्यूब चॅनलचे आमचे रोहित दादा, त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. आणि या ठिकाणी थांबतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धीने येत माझे चोरले पाय तुका मने मुक्ती परलिनी नवारी, तुका मने मुक्ती परलिनी नवारी, तुका मने मुक्ती परलिनी नवारी, तुका मने मुक्ती परलिनी नवारी. आता दिवस तारी केळी वेळी, आता दिवस तारी केळी
तोपर्यंत कुटुंबातल्या सर्वांनी पुढे या, सर्वांच्या हातात फुलं द्या. पुष्पवृष्टी करत असताना कोणाच्याही फुलं पायदळी तुली जाणार नाहीत, तिची थोडीशी काळजी घ्या, दक्षता घ्या. शक्यतो आरती झाल्यानंतर जवळ येऊन जरी फुलं वाहिली तरी चालतील. तुमची काय असेल तर गावकरी कोण असतील तर अभंग म्हणायला पुढे या. विठ्ठल जय जय विठ्ठल. शेवटाचा दिवस बुडा बाबा शेवटाचा दिवस गोड बाबा बाबा
साठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगलाचे ते निगुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती, परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. विढल समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमो, पांडुरंगा करू प्रथम नमो, पांडुरंगा करू प्रथम नमो, पांडुरंगा करू प्रथम नमो. दुसरे चरण सतांची या, दुसरे चरण सतांची या, दुसरे चरण सतांची या. त्यांच्या कृपादाने कधे भाविता, त्यांच्या कृपादाने कधे भाविता, त्यांच्या कृपादाने कधे भाविता. बाबाजीचा गुरु वाचतो, त्यांच्या कृपादाने कधे भाविता. बाबाजीचा गुरु दास तुका, बाबाजीचा गुरु दास. ओ पांडुरंग करू प्रथम नमो, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रेय जननी देवाची. वसुदेव सुतम देव कंस चानूरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मार्दतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिवेसी ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकारी विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थितप्रज्ञ साधू मराठी मानावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांचा चारचरणाचा अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपली परमार्थाची शेवटची अवस्था तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन करतात. अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार निमित्त तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. आज या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र कैलासवासी तुकाराम बायाजी भगत मामा यांचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा वर्षश्राद्ध सोहळा. 1 वर्षापूर्वी या स्थितीला मामांनी आपला देह ठेवला आणि त्यांच्या जाण्याने ती पुनीत झाली. मग आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त त्यांचं स्मरण होत असताना या ठिकाणी श्रद्धेनं नामचिंतन व्हावं नामस्मरण व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेली याची कीर्तन सेवा ज्यांच्या नियोजनातून ज्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल आमचे ओम साई यूट्यूब चॅनलचे दादा सर्वेसर आमचे चैतन्य दादा त्यांच्या नियोजनातून त्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे रोहित महाराज शिंदे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे राहुल महाराजांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आमचे विष्णू महाराजांच्या दर्शनाचा योग आला. ग्रामस्थ भजनी मंडळ मोही आदी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. विठ्ठल अतिशय स्तुत्याने कौतुक करण्यासारखा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय की मामांच्या पुण्यस्मरणानिमित्त मामांच्या वर्षश्राद्धानिमित्त त्यांचं स्मरण होत असताना या ठिकाणी श्रद्धेनं नामचिंतन व्हावं नामस्मरण व्हावं हरिजागर व्हावा अगदी हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेली याची कीर्तन सेवा. अत्यंत साधं व्यक्तिमत्व कोंड्याचा मांडा करून या प्रपंचाची उभारणी केली. स्वतःच्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करत भगवान परमात्म्याचा प्रपंच उभा केला. महालक्ष्मी मातेचे निस्सीम भक्त अंतकरणापासून महालक्ष्मीची सेवा केली. महालक्ष्मी देवीचा परिसर त्या परिसराचं सुशोभीकरण करत असताना वयाच्या 18व्या वर्षापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि लक्ष्मी मातेची सेवा केली. अत्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असणारं हे व्यक्तिमत्व आणि 1 वर्षापूर्वी या स्थितीला मामांनी आपला देह ठेवला आणि त्यांच्या जाण्याने ही ती पुनीत झाली. वास्तविक पाहिलं तर मरणं काही नवीन नाही मायबाप. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागतं. पण लोक आश्चर्य करतात. महाराज सकाळी 2 तास आमच्या सोबत गप्पा मारले गेले कसे आश्चर्य करतात लोक. पण गेले कसे याचं आश्चर्य करू नका. आजपर्यंत कसे राहिले याचं आश्चर्य करा. झाडाचं पान गळून पडलं लोक आश्चर्य करतात झाडाचं पान गळून कसं काय पडलं. परंतु आतापर्यंत ते का नाजूकशा देठाला कसं काय धरून राहिलं याचं मात्र कोणीच आश्चर्य करत नाही. म्हणून मरणं काही नवीन नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागतं. कारण या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलं की त्याला कर्म करावं लागतं आणि कर्म केलं की त्याला मरावंच लागतं. विठ्ठल या मृत्यूलोकामध्ये गुणवंताला जावं लागलं. या मृत्यूलोकामध्ये धनवंताला जावं लागलं. या मृत्यूलोकामध्ये बलवंताला जावं लागलं. नवे
येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती एरते पामर जीव किती तेरा आले अवतार, येते आले अवतार, एरते पामर जीव किती एरते पामर हो येथे नाही गुरु आले अवतार, येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती येथे नाही दूर आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. येथे नाही उरो आले अवतार. साधू संतांना भगवंताला देखील आपले अवतार संपवावे लागले. मग एरते पामर जीव किती. गुणवंताला धनवंताला बलवंताला या मृत्यू लोकामध्ये मरावं लागलं. हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारी लोक या मृत्यू लोकामध्ये मरून गेली. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आराराबा पाटील, पतंगरावजी कदम, विलासरावजी देशमुख, गोपीनाथरावजी मुंडे, हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारी लोक या मृत्यू लोकामध्ये मरून गेली. त्या सिकंदरने संपूर्ण जगावरती राज्य केलं. जगातील सगळ्या संपत्तीचा मालक एकटा सिकंदर झाला. जगातील सगळ्या सैन्याचा मालक एकटा सिकंदर झाला. सिकंदर आजारी पडला. वैद्यानं सांगितलं पाहिजे तेवढं सैन्य घ्या, पाहिजे तेवढी संपत्ती घ्या, पण माझे प्राण वाचवा. वैद्यांनी सांगितलं हे सैन्य आणि हे संपत्ती तुमचे प्राण वाचवू शकत नाहीत, तुमचं जाणं निश्चित आहे. सेनापतीला बोलवलं, ज्यावेळेला माझा मृत्यू होईल, माझी अंत्ययात्रा काढाल, त्यावेळेला आजपर्यंत कमवलेलं सैन्य एका बाजूला, आजपर्यंत जमवलेली कमवलेली संपत्ती एका बाजूला, दोन्ही हात माझे खुले बाहेर सोडून द्या आणि दुथर्वाशी माझी अंत्ययात्रा काढा. त्या सिकंदरला तुम्हा मला निर्देश द्यायचा होता की जगातील सगळ्या संपत्तीचा मालक एकटा मी होतो, जगातील सगळ्या सैन्याचा मालक एकटा मी होतो. एवढं सैन्य आणि एवढी संपत्ती असताना देखील या मृत्यू लोकांमध्ये मला मारावं लागलं. का? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये 3 सोहळे ठरलेले असतात. पहिला सोहळा आहे तो जन्माचा, दुसरा सोहळा आहे तो लग्नाचा आणि तिसरा सोहळा आहे तो मृत्यूचा. ज्याचा पहिला झाला ना त्याचा तिसरा ठरलेला आहे. दुसरा करायचं का नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे, परंतु ज्याचा पहिला झाला त्याचा मात्र तिसरा ठरलेला आहे. कारण मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला वर्ष आणि महिने घेऊन जन्माला येत नाही. मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला श्वास घेऊन जन्माला येतो. एकही श्वास जास्त नाही आणि एकही श्वास कमी नाही. म्हणून ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. उपजली या पिंडा मरण सांगाते, जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. बघा, नवीन 4 व्हीलर खरेदी केल्यानंतर त्याला स्वतंत्र स्टिपनी खरेदी करावं लागत नाही, 4 व्हीलर बरोबर स्टिपनी येते. नवीन मोबाईल खरेदी केल्यानंतर त्याला स्वतंत्र चार्जर खरेदी करावं लागत नाही, मोबाईल बरोबर चार्जर येतो. जसं मोबाईल बरोबर चार्जर येतो, 4 व्हीलर बरोबर स्टिपनी येते, तसं जन्म झाल्याबरोबर स्वतंत्र मृत्यूची अपेक्षा करायची गरज नाही. ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. तो काळ सातत्यानं आपल्या सोबत आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, 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 अजून किती आहे अवकाश, घडी
अवकाश. म्हणून ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. याच मृत्यू लोकांमध्ये अनेक लोकांनी अमरत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नांना त्यांना यशप्राप्ती झाली नाही. रावण असू द्या, हिरण्यकश्यप असू द्या, अगदी चालू घडीतलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जगप्रसिद्ध नाव मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सनने संकल्प केला होता, या संपत्तीच्या जोरावर आपण 135 वर्ष जगायचं आणि आपण 135 वर्ष जगावं अशी सगळी व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. 12 डॉक्टरची टीम दिवसातून 3 वेळा त्याला चेकअप करत होती. त्याचा चहा, त्याचा नाश्ता, त्याचं भोजन पहिल्यांदा लॅबला टेस्टिंग व्हायचं आणि मग तो चहा नाश्ता भोजन करायचा. भविष्यामध्ये आपला लिव्हर खराब झाला, किडनी खराब झाली, डोळे निकामी झाले तर प्रत्येक अवयवाकरता स्वतंत्र डोनर तयार करून ठेवला होता आणि त्यांना आयुष्यभर सांभाळण्याचं ॲग्रीमेंट करून ठेवलं होतं. संपत्तीच्या जोरावर 135 वर्ष जगण्याची सगळी व्यवस्था करून ठेवणारा मायकल जॅक्सन वयाच्या फक्त आणि फक्त 48व्या वर्षी मेला. का? साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हो जिंदगी की किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. क्षणभंगूर नाही भरवसा, हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बांधा. वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. स्मरित हरिहरा शरण जाई बा गोविंदा. पर्यंत मदालसा सोहम जो रे बाळा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागणार हे निश्चित. एक ना एक दिवस गायक जातील, वाजक जातील, कीर्तनकार जाईल. समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मरून जाईल. नव्हे नव्हे, तुमच्या मोही गावातला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मरून जाणार हे निश्चित. एक आजीबाई उठली म्हणली, महाराज किती गोड बोललो, या गावातला प्रत्येक व्यक्ती मरून जाणार पण मी नाही मरणार. म्हणलं का? ती म्हणली मी गोंदवल्यावरून आली. आता गोंदवल्याची राहील का? जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागणार. मग मरण नेमकं कसं असावं? उत्तमची कीर्ती मागे उत्तमची कीर्ती मागे उत्तमची कीर्ती मागे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे तुका तुका म्हणे एका मरण्याची सरे, एका मरणाने आपलं मरण सरून जावं, खाली काय राहावं? उत्तम चिवरे कीर्ती मागे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही, माणूस कसा जगला याला महत्व आहे. अहो, जी लोक शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतात ना, ती जिवंत असून मेल्यासारखी असतात. पण जी लोक शेवटच्या श्वासापर्यंत देव देश धर्माकरता जगतात,
मेल्यानंतर सुद्धा कीर्तीच्या रूपाने ते जिवंत असतात. आज मामांना जाऊन 1 वर्ष झालं, पण आज हे मामांच्या कीर्तीचा सुगंध संपूर्ण मोही गावामध्ये दरवळतोय. ते बाबा मला या ठिकाणी इथं आल्यानंतर पहिल्यांदा त्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये घेऊन गेले. संपूर्ण महालक्ष्मीचं मंदिर दाखवलं आणि मामांनी वयाच्या 18व्या वर्षापासून शेवटच्या श्वासापर्यंत जे काही कार्य केलं त्या कार्याचा सगळा आराखडा त्यांनी माझ्यासमोर मांडला. आणि मामांच्या कार्याचा गुणगौरव करत असताना ते व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. इतकं मामांचं काम चांगलं होतं. प्रपंचाची राख रांगोळी केली, पण देवीचा प्रपंच उभा केला, या गावचा प्रपंच उभा केला आणि भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. त्या मंदिराची सुशोभीकरण करत असताना गावातल्या कोणालाही जवळ जावं आणि मामांनी सांगावं, वाळूचा ट्रक आलाय, खडी आली, काहीही काम सांगावं, 5, 50, 100, 200 पोरं लगेच तिथं जमायची आणि लगेच कामाची तत्परता चालू राहायची. इतकं मामांच्या वाणीमध्ये वजन होतं. या मामाने खूप गावावर प्रेम केलं आणि गावानं हे मामांवरती भरभरून प्रेम केलं. ते मामा गेले, परंतु मामाच्या कीर्तीचा सुगंध आजही संपूर्ण मोही गावामध्ये दरवळतोय. माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही, माणूस कसा जगला याला महत्व आहे. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. या भारत देशामध्ये आपला जन्म झाला, या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. तोही आमच्या ज्ञानोबराय तुकोबराय आदी संतांच्या नंतर झाला. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. का? कारण अनेक देशामध्ये नद्या असतील, अनेक देशामध्ये पाणी असेल, पण गंगा यमुना सरस्वती मात्र याच देशामध्ये पाहायला मिळतात. अनेक देशामध्ये पर्वत असतील, परंतु हिमालयासारखा उत्तुंग पर्वत याच मातीमध्ये पाहायला मिळतो. अनेक देशामध्ये वैराग्यवान पुरुष असतील, पण आमच्या तुकोबरांसारखं वैराग्य, आमच्या ज्ञानोबरांसारखं ज्ञान, आमच्या स्वामी विवेकानंदांसारखं ज्ञान याच मातीत जन्माला आलं. अनेक देशामध्ये राजे असतील, अनेक देशामध्ये नेते असतील, परंतु रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरण्याकरता स्वतःच्या आयुष्याचं रकदंत करणारे राजा शिवाजी याच मातीत जन्माला आले. आणि म्हणूनच या देशाचं कौतुक करत असताना सांगावंसं वाटतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. कारण हा देश, ही हिंदू धर्माची माणसं, समर्पण करणारी माणसं, निर्लोभी माणसं, दानशूर माणसं, त्यागी माणसं नाहीत कुठं पाहायला मिळत, नाहीत कुठं पाहायला मिळत. एका परदेशी माणसाने मला प्रश्न केला, काय महाराज तुमच्या देशामध्ये काही लोक गोरी आहेत, काही लोक सावळे आहेत, काही लोक काळे आहेत. आमच्या देशामध्ये म्हटला, आमच्या देशामध्ये सगळीच लोक गोरे आहेत, सगळीच लोक एका रंगाचे आहेत. मी म्हटलं बाबा, घोड्यामध्ये अनेक रंग असतात, गाढवं मात्र एकाच रंगाचे असतात. एकाने असाही प्रश्न केला, काय महाराज तुमच्या महाराष्ट्रामध्ये स्टँडवर गेलं तरी भिकारी, थिएटरमध्ये गेलं तरी भिकारी, बाजारपेठेत गेलं तरी भिकारी, मंदिरात गेलं तरी भिकारी. मी म्हणलं बाबा, भिकारी तिथंच असतात जिथं दाते असतात. जिथं दातेच नाही तिथं भिकाऱ्याचं काय काम आहे? कारण एक वाक्य लक्ष देऊ नाही का, चांगलं काम करण्यासाठी हात लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी पाय लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी डोळे लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी शुद्ध अंतःकरण लागतं. शुद्ध अंतःकरण असेल तर दुसऱ्याच दुःख कळेल ना, शुद्ध अंतःकरण असेल तर दुसऱ्याच दुःखात सहभागी होता येईल ना. अरे ज्याला अंतःकरणच नाही त्याला दुसऱ्याचं दुःख कसं कळेल? मी हात कोण देता मला माहित नाही, हे पाय कोण देता मला माहित नाही, हे डोळे कोण देता मला माहित नाही, परंतु शुद्ध अंतःकरण देण्याचं काम या देशातलं अध्यात्म करतं, हे मात्र आपल्याला नाकारता येणार नाही. आणि ते शुद्ध अंतःकरण वैकुंठवासी मामांना लाभलं आणि म्हणूनच मामांच्या हातून हे कार्य घडलं. विठ्ठल मला नेहमी असं वाटतं, ज्या दिवशी या देशातला हिंदू धर्म संपेल ना, ज्या दिवशी या देशातली हिंदू संस्कृती संपेल ना, त्यावेळेला ते संकट या देशावरचं संकट नसेल, त्यावेळेला ते संकट या जगावरचं संकट असेल. कारण ही हिंदू धर्माची माणसं, समर्पण करणारी माणसं, निर्लोभी माणसं, दानशूर माणसं, त्यागी माणसं नाहीत कुठं पाहायला मिळत, नाहीत कुठं पाहायला मिळत. काय समर्पण होतं आमच्या ज्ञानोबराईंचं. कोळ्या वयामध्ये पाठीवर लाता खाल्ल्या, इंद्रायणीमध्ये कोणी स्नान करू दिलं नाही, मांड भाजण्याकरता, मांड खाण्याकरता भांड मिळालं नाही. इतकी अवहेलना होऊन सुद्धा या जगाचं हित व्हावं, या जगाचं कल्याण व्हावं, याकरता ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या हातात दिला. पसायदान, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पाशष्टी, माणसानं जीवन कसं जगावं, माणसाचं जीवन कशाला परिपूर्ण होईल
माणसाचं जीवन परिपूर्ण होण्याकरता माणसानं नेमकं करावं काय, ज्ञानेश्वरी हातात घेतल्यानंतर आपल्याला कळेल. एवढी अवहेलना होऊन सुद्धा केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं. केवळ धर्माचं काम. विश्व निर्माण करणाऱ्या भगवान परमात्म्याला जेवढा या जगावर उपकार करता आला नाही ना, त्याच्या कित्येक पटीनं जास्त उपकार या महाराष्ट्रावर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांनी केला. एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. पण आमचे विश्वमाऊली ज्ञानोबा आहे वयाच्या 16व्या वर्षी अखंड वैराग्य संपादन करून संपूर्ण विश्वाची माऊली ठरली. हा जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे. जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे. एखाद्या गावातला जर एखादा सर्वसाधारण माणूस वारला तर सगळ्या गावांनी रडावं. तालुक्यात चांगला माणूस वारला तर सगळ्या तालुक्यांनी रडावं. जिल्ह्यातला चांगला माणूस वारला तर जिल्ह्यानं रडावं. महाराष्ट्रातला चांगला माणूस वारला तर पुऱ्या महाराष्ट्रानं रडावं. पण ज्यावेळेला आमचे विश्वमाऊली ज्ञानोबा समाधीस्थ झाले ना, त्यावेळेला जगाचा मालक ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा रोड लागला. काय जगणं होतं आमच्या ज्ञानोबरांचं. आज माऊलींना जाऊन 750 वर्ष होत आली. 750 वर्षापूर्वीच्या कोणीही उठून आपल्या पूर्वजाचं एखाद्याचं नाव सांगावं. आपल्या पूर्वजाचं ज्यांची आपण प्रॉपर्टी खातो, ज्यांची इस्टेट खातो, अशा आपल्या पूर्वजांचं 750 वर्षापूर्वीच्या पूर्वजांचं नाव आपल्याला सांगता येणार नाही. पण आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबरांना जाऊन 750 वर्ष होत आली. पण आजही महाराष्ट्रातील प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबरांनी घर केलं. आजही आपण ज्ञानोबरांचं भजन करतोय. आजही आपण ज्ञानोबरांचं स्मरण करतोय. काय जगणं होतं आमच्या ज्ञानोबरांचं. मला नेहमी असं वाटतं माणसाने नाही 700 वर्ष जगलं, नाही 300 वर्ष जगलं, नाही 100 वर्ष जगलं तरी चालेल. पण माणसानं कमीत कमी मेल्यावर 25 वर्ष जगायला काय हरकत नाही. मेल्यावर म्हणतोय मी, ज्याला मेल्यावर 25 वर्ष जगता येत नसेल त्याचा जगून तरी काय उपयोग आहे. विठ्ठल ही साधक मंडळी केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं आणि समाजासाठी जगले, या देशासाठी जगले, जगाच्या हिताकरता जगले. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी सांगायचे. हजारोचा समाज समोर बसून ज्ञानेश्वरी श्रवण करत होता. त्या काळचे लोकनेते लोकमान्य टिळक समोर बसून ज्ञानेश्वरी श्रवण करत होते. पुण्याचा एक धनाढ्य सावकार घोडागाडीतून चालला होता. समाजावर दृष्टी फेकली. लोकमान्य टिळकांना पाहिलं आणि हे विचार केला, या लोकमान्य टिळकांना 1000 वेळा आपल्या घरी बोलवलं पण आपल्या घरी आले नाहीत. आणि साधू महाराजाची ज्ञानेश्वरी ऐकत बसलेत. लोकमान्य टिळक आपल्या घरी आले पाहिजेत. एक युक्ती करू, या महाराजांनाच आपल्या घरी घेऊन जाऊ, म्हणजे लोकमान्य टिळक या महाराजांच्या बरोबर आपल्या घरी येतील. जोग महाराज व्यासपीठावरून खाली उतरले. पुण्याचा धनाढ्य सावकार घोडागाडीतून खाली उतरला आणि जोग बाबांच्या जवळ गेला. बाबा, 2 दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 2 दिवस माझ्या घरी याल. जोग महाराजांनी सांगितलं, तुला ज्ञानेश्वरी श्रवण करायची असेल तर तुला आळंदीत यावं लागेल. मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. थोरा मोठ्यांचे काही नियम असतात. नित्य नियम नामिते प्राणी दुर्लभ. तुला ज्ञानेश्वरी श्रवण करायची असेल तर तुला माझ्या घरी यावं लागेल. मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. म्हणला, बाबा विचार करा, 2 दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 2 भरगच्च पैशाची पोती भरून देईन. विचार करा. नशीब त्या काळात आत्ताचा कीर्तनकार नव्हता. आत्ताचा कीर्तनकार म्हणला असता 2 दिवसात ज्ञानेश्वरी सांगून होत नाही, 7 दिवसात सप्ताह करावा लागेल आणि 7 पोती घराकडे घेऊन गेला असता. पण ते जोग महाराज होते. बाबांनी हात जड करायला पुढे चालू लागले. तो पुण्याचा धनाढ्य सावकार बाबांच्या पुढ्यात उभा राहिला. बाबा विचार करा, 2 दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 2 भरगच्च पैशाची पोती भरून देणारा या महाराष्ट्राच्या पाठीवर एकटाच पट्टे म्हणे. विचार करा. जोग महाराजांनी त्याला उत्तर दिलं, 2 दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 2 भरगच्च पैशाची पोती देणारा या महाराष्ट्राच्या पाठीवर तू एकटाच पट्टे असशील, पण एवढ्या संपत्तीला लात मारणारा जगाच्या पाठीवर एवढाच पट्टे आहे म्हणे. माणसं उगाच मोठी होतात का? अहो, कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरीब मुलांकरता शाळा उभारण्याचं काम सुरू केलं. कशी शाळा उभी करावी? मुष्टीफंड योजना सुरू केली. प्रत्येक घरातून मुठभर धान्य घ्यावं आणि शाळा उभी करावी. सांगलीच्या धनाढ्य सावकाराला कळलं मुष्टीफंड योजनेनं कधी शाळा उभी राहायची, म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांना आपल्या वाड्यावरती बोलवलं. कोरा चेक समोर टाकला. मुष्टीफंड योजनेनं कधी शाळा उभी राहायची, कधी गरीबाची मुलं त्या शाळेत शिकायची.
पाहिजे तेवढे पैसे लागले तर मी देतो, हा कोरा चेक घ्या, पाहिजे तेवढा आकडा त्याच्यावरती टाका, अजून पैसे कमी पडले पुन्हा या, पाहिजे तेवढी संपत्ती देतो, पण शाळेचं बांधकाम लवकर पूर्ण करा, गरीबाची मुलं त्यात लवकर शिकू द्या, पुन्हा कमी पैसे पडले पुन्हा या, पाहिजे तेवढी संपत्ती देतो, पण माझी एक अट आहे, शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा आणि तिथं माझ्या बापाचं नाव टाका. कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो चेक घेतला, फाडून त्याच्या तोंडावरती फेकून दिला आणि सांगितलं, हा कर्मवीर भाऊराव पाटील एक वेळ आपल्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. माणसं उगाच मोठी होतात का? काय जगणं होतं आमच्या जगद्गुरु तुकोबराईंचं. बाईल मेली नाही परतून पाहिलं, संतू नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं, केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं, केवळ धर्माचं काम. एका चतकुर भाकरीच्या तुकड्या करता आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संपूर्ण देह चंदनवत झिजवला, चंदनवत झिजवला. मामांचंही नाव तुकाराम आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सुद्धा नाव तुकाराम. आज मामांनी सुद्धा जर विचार केला असता, सहज जर मनात आला असतं, तर मामांच्या घरावात सोन्याची कौलं पडली असती, पण केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं. एका वाक्यात महाराजांबद्दल मामांबद्दल बोलू, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, हरिभजनी ढवळीले हरिभजनी ढवळीले जग. वाढता पुण्य धर्म केला, वाढता धर्म केला, हरिभजनी हे ढवळीले हरिभजनी हे ढवळीले वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरी भजनी हे ढवळीले जग. केवळ धर्माचं काम केलं, बाईल मेली नाही परतून पाहिलं, संतू नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं, केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं, केवळ धर्माचं काम. आपण लेका माळकरी असून सप्त्याला वर्गणी देत नाही, अगदीच दिला तर 100 रुपये देऊ, त्यात बी 9 जण जेवायला येऊ, राहिली बुंदी घरी बांधून नेऊ, काला झाल्यावर तुम्हाला हिशेब मागू, हिशेब नाही पटला तर दिलेला 100 रुपये सुद्धा परत घेऊ. काय समर्पण आहे. सध्या धर्महीन विचारीन संस्कृतीहीन पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आईला देवता मानलं जातं, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वडिलांना देवता मानलं जातं, मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव, पण त्याच महाराष्ट्राच्या पातळीमध्ये, त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्याच आई वडिलांकरता वृद्धाश्रम खोलावे लागतात. हे देशाचं फार मोठं दुर्भाग्य आहे, फार मोठं दुर्भाग्य आहे. काय आईबाप सांभाळायला खर्च आहे? कुत्र सांभाळायला जेवढा खर्च ना तेवढा सुद्धा खर्च आईबाप सांभाळायला नाही. कुत्र सांभाळायला किती खर्च आला, त्या कुत्र्याला चांगलं चुंगलं खायला घाला, चांगल्या साबणाने आंघोळ घाला, चांगल्या टावेलने पुसून घ्या, सायंकाळच्या वेळी कुत्र पुढच्या शीटवर बसवून तासभर फिरवून आणा, कुत्र्यावर कितीही प्रेम करा, एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. आई बापाचा कितीही द्वेष करा,
आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. शहरामध्ये वृद्धाश्रम अगदी गच्च्या गज भरून चालले हो. एक वेळ ज्या ठिकाणी जनावर बांधतात त्या गोठ्यात आईबाप ठेव, पण वृद्धाश्रमात ठेवू नका. चांगलं चुंगलं करून खायला घालू नका. पोरा बाळांच्यातनं जे काही शिळपा करायला ते खायला घाला. प्लॅस्टिकचे ताट द्या, प्लॅस्टिकचे ग्लास द्या, कळून चोरून टोपल्यातली भाकरी खिशात घाला. जाता जाता गोठ्याकडून जा, लांबनं भाकरी फेका. आईला चाला येत नाही, आई घुसत घुसत भाकरी जवळ येईल. अर्धी भाकरी आपल्या धन्याच्या ताटात कुस्करेल, अर्धी भाकरी स्वतःच्या ताटात कुस्करेल. त्यावेळी पोराचा बाप म्हणेल, कशासाठी घरी आणलंस? त्या वृद्धाश्रमामध्ये खाकी कपडेवाला रोज ताज्या ताज्या चपाती देत होता. कशासाठी घरी आणलंस? पोराची माय म्हणेल, त्या वृद्धाश्रमामध्ये खाकी कपडेवाला रोज ताज्या ताज्या चपाती देत होता, पण त्या ताज्या चपातीत जे प्रेम नव्हतं, ते प्रेम माझ्या पोरानं फेकलेल्या भाकरीत आहे. ते प्रेम माझ्या लेकरनं टाकलेल्या भाकरीत आहे. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. या जगाच्या पाठीवर आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारा जर वर्ग कोणता असेल तर पहिला वर्ग आहे संतांचा आणि दुसरा वर्ग आहे मायबापाचा, जे आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करत असतात. म्हणून आजच्या कीर्तनातून एक वाक्य घेऊन चला. ज्याला असं वाटतं ना की आपण नित्य परमार्थिक व्हावं, ज्याला असं वाटतं ना आपल्या हातून सतत परमार्थ घडावा, त्यांनी दोन गोष्टी करा. नंबर 1, घरातले मायबाप सांभाळा, आणि नंबर 2, गोठ्यातली गाय सांभाळा. ज्या घरातल्या मायबापाला सांभाळतात आणि जे गोठ्यातल्या गायीला सांभाळतात, त्यांना स्वतंत्र परमार्थ करायची काय गरज आहे? आ म्हणजे आत्माई म्हणजे ईश्वर, आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन म्हणजे आई. काय ज्ञानोबा राय सांगतात, सकळ तीर्थाची धुरे, जी एका माता पितरे, तया सेवे सिकीर शरीरे लो नकीजे, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, माय बापे केवळ काशी. आई वडिलांसारखं तीर्थक्षेत्र या जगाच्या पाठीवर नाही. आई वडिलांची सेवा करून देव मिळवता येतो, देवाची सेवा करून आईबाप मिळवता येत नाहीत. मात्र आई वडिलांची सेवा करून देव मिळवता येतो. पुंडलिकाचं उदाहरण जगप्रसिद्ध. तो भगवान परमात्मा दिंडीरवानामध्ये आला होता खरं आपल्या बायकोला शोधण्याकरता, पण पुंडलिकाची सुर असणारी मातृपितृ भक्ती पाहिली, तिथंच थांबला. परीक्षा घेण्याकरता भोंग्याला पाठवलं. भोंग्यानं संपूर्ण मांडी पोखरली, पण मांडी हालू दिली नाही. मांडी जर हल्ली तर आई वडिलांची झोप मोड होईल, निद्रा मोड होईल. संपूर्ण मांडी भोंग्यानं पोखरली, पण मांडी हालू दिली नाही. मातृपितृ भक्तीवर भगवान परमात्मा प्रसन्न झाला. पुंडलिका, योग्याला दुर्लभ असणारा भगवान परमात्मा तुझ्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न झाला. माझ्याकडे पाहशील का नाही? देवा वेळ नाही, आई वडिलांची सेवा चालू आहे. अरे मग बसायला वगैरे काहीतरी टाक. आई वडिलांना शिकण्याकरता घेतलेली वीट होती, वीट भिरकून दिली. या विटेवर उभा राहा. किती दिवस? योगी 28. कशाची पुण्य आहे? आई वडिलांची सेवेची पुण्य आहे. पण त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये 100 रुपयाच्या दारूच्या कोठरी करता आई वडिलांच्या डोक्यात दगड घालणारी पैदास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. धर्महीन विचारहीन संस्कृतीहीन पिढी जन्माला आली. 3.5-4 वर्षापूर्वीचा काळ आहे. लातूरला डॉक्टर अरुण गोधमकर नावाचे डॉक्टर होते. स्वतः बालरोगतज्ञ, पत्नी बालरोगतज्ञ, भरपूर पैसा, भरपूर संपत्ती. पण मुलगा आपल्यापेक्षा काहीतरी वेगळा शिकवावा म्हणून मुलगा परदेशामध्ये पाठवून दिला. मुलानं तिकडंच शिक्षण पूर्ण केलं, तिकडंच मुलगी पसंत केली, तिकडंच विवाह केला, तिकडंच उद्योगधंदा थाटला. डॉक्टरांची पत्नी वारली, पोराची आई वारली. बापाने पोराला फोन केला, बाळा तुझी आई वारली रे, असशील तसा ताबडतोब घरी निघून ये. आई मरून सुद्धा पोरग घरी आलं नाही. जड अंतकरणे डॉक्टर साहेबांनी आपल्या पत्नीचा सगळा विधी उरकून घेतला. भरपूर पैसा, भरपूर संपत्ती, पण घरात कोणासोबत सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी कराव्यात अशी व्यक्तीच डॉक्टरांच्या जीवनात राहिली नाही. डॉक्टरांना असं वाटू लागलं, अनेक जणांना मातृत्व दिलं, अनेक जणांना पितृत्व दिलं, आज मी मात्र स्वतःच पितृत्व हरपून बसलो का काय कोणास ठाऊक. अशा ताणतणावामध्ये डॉक्टर साहेबांना एक पॅरलचा सौम्य अटॅक येऊन गेला. भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, पण घरात काळजी घेणार कोणी उरलं नाही. डॉक्टर साहेबांनी लातूर मधल्या अहमदपूर मधल्या एका वृद्धाश्रमाचा आश्रय घेतला. त्या वृद्धाश्रमच्या डॉक्टर साहेब बोलतात, भरपूर पैसा आहे रे, भरपूर संपत्ती आहे, पण मी गेल्यानंतर माझ्यासाठी कोणीतरी 2 अश्रू ढाळावं अशी व्यक्तीच माझ्या जीवनात राहिली नाही. काय त्या संपत्तीला आग लावायची का? थोड्याच दिवसानंतर डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्या वृद्धाश्रमच्या लोकांनी प्रदेशामध्ये असणाऱ्या डॉक्टरांच्या मुलाला फोन केला, तुमचे वडील वारले तो आणि विधी करण्याकरता तुमच्यातलं कोणी शिल्लक नाही, तुम्हाला यावं लागेल. पोरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, कामाची व्यस्तता एवढी वाढली, येणं शक्य होणार नाही. तुम्ही सगळ्या विधी उरकून घ्या, आमचा कसलाही आक्षेप नाही,
तुमचं जे काही बिल होईल ते तुमच्या अकाउंटला पाठवून देऊ. ही द्वापार युगातली घटना नाही मायबाप, 4-5 वर्षापूर्वी लातूरला अहमदपूरला घडलेली घटना आहे. 12,000 कोटीचा मालक, भारत देशातील 3 नंबरचा श्रीमंत, मुंबई सारख्या शहरामध्ये 36 मजली ज्याची इमारत आहे. रेमंड कंपनीचा संस्थापक अध्यक्ष विजयपत सिंगानिया सध्या भाड्याच्या खोलीत राहतोय. मुलाखत देताना सांगितलं भरपूर पैसा कमावला, भरपूर संपत्ती कमावली, पण पोरावर संस्कार करायला वेळ मिळाला नाही. आज पोरांनी घरातनं बाहेर काढले. अशा वेळेला फक्त एवढेच शब्द आठवतात. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे ओ बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्वच राहील, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार हो, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे तुमच्यावर सुद्धा असं म्हणायची वेळ येईल. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. नको दिखावा दाऊ जगाला, खरचलं नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. तुमच्यावर सुद्धा असं म्हणायची वेळ येईल. म्हणून पोरं नुसते सुशिक्षित करू नका, त्यांना योग्य संस्कार द्या. पोरं काय कमी हुशार नाहीत, पोरं भरपूर हुशार आहेत. आबाव आहे तो संस्कारांचा आबाव आहे. पोरं काय कमी हुशार आहेत. 5 वर्षाच्या पोराच्या हातात कोणत्याही कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल द्या, त्या मोबाईल मधली जेवढी पोराच्या बापाला अक्कल नाही तेवढी पोराला अक्कल आहे. पोरं काय कमी हुशार आहेत. गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं, पोरांनो रेल्वेचं चित्र काढा. सगळ्या पोरांनी रेल्वेचं चित्र काढलं. एका पोरानं नुसताच बोगदा काढला. गुरुजी म्हणले रेल्वे कुठं आहे? ते म्हणलं बोगद्यात शिरली ना. सगळ्याला मार्क दिली, याला मार्कच दिला. ते म्हणलं गुरुजी मला मार्क. गुरुजी म्हणले रेल्वे बोगद्यातनं बाहेर पडल्यावर देतो. पोरं काय कमी हुशार नाहीत, पोरं भरपूर हुशार आहेत. आभाव आहे तो संस्कारांचा अभाव आहे. आणि मुलांवर योग्य संस्कार व्हावा असं वाटत असेल ना, तर आई वडिलांनी मुलांच्या समोर स्वच्छ जीवन जगलं पाहिजे. स्वच्छ जीवन जगलं पाहिजे. याकरता मुलं इकडे आली पाहिजेत. मुलांच्या हातात गीता गातात ज्ञानेश्वरी पडली पाहिजे. वारकरी संप्रासन ग्रंथसंपदा, वारकरी संप्रासन तत्वज्ञान एवढं समर्थ आहे, हे ज्याच्या जवळ आहे ना, मला तरी वाटत नाही त्याला दुसऱ्याच्या दारात कटोरा घेऊन भीक मागायची गरज नाही. एवढं समर्थ वाङ्मय वारकरी संप्रदाय जवळ आहे. तुकाराम महाराजांना काही काम नव्हतं, करमत नव्हतं म्हणून अभंगाची निर्मिती नाही. या जगाचं हित व्हावं, बुडती हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या हा अभंगाचा गाथा निर्माण केला. रात्रंदिवस भगवंताचं भजन केलं. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतील यात नवल नाही मायबाप. महाराजांनी पाय दडी तुडली, माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. महाराजांनी किती भजन केलं असेल, किती भजन केलं असेल. माझी मजा झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असे, माझ्या मनाला छंद. महाराजांनी वनाचा मार्ग स्वीकारला, एकांताचा मार्ग स्वीकारला. आणि एकांताचा मार्ग नंबर 1च असतो बरं. कारण लोकांतात फिरणाऱ्या लोकांची या समाजानं माती केली. पण तुकाराम महाराजांनी वनाचा मार्ग स्वीकारला. येणे सुखे रुचे एकांताचा वास,
त्यास नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वनाचा मार्ग स्वीकारला, एकांताचा मार्ग स्वीकारला. कारण तुकाराम महाराजांना सुद्धा या समाजानं नावं ठेवली. तुकाराम महाराजांना सुद्धा या समाजाने त्रास दिला. संत होते तवर समाजाला कधीच कळले नाहीत, कधीच कळले नाहीत. मग तुकाराम महाराजांना त्रास देणारी माणसं काय पाकिस्तानवरून आली होती का? आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर लाथा घालणारी माणसं बाहेरून आली होती का? तिथलीच होती ना. या समाजाने आजपर्यंत कोणालाच सोडलं नाही. देवाचं सोडा, देवाच्या बापाला सोडलं नाही, सीतामाईला सोडलं नाही. तुमचं आमचं काय घेऊन बसला? ज्या इंदोरीकर महाराजांनी संपूर्ण आयुष्य कीर्तनामध्ये खर्च घातलं, 8-8 दिवस पोराबाळांची गाठ भेट होत नाही. कीर्तन परंपरेला, कीर्तन क्षेत्राला एक असा अवलिया मिळाला की सगळा तमाशाकडे जाणारा वर्ग आपल्या कीर्तनाकडे खेचून आणणारा महात्मा म्हणजे इंदोरीकर बाबा आहे. इंदोरीकर बाबांना सुद्धा या समाजाने सोडलं नाही. महिला मंडळ, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. साखरपुड्याला जी मुलीच्या अंगावरती साडी येते ती मुलीचा बाप घेतो का नवरदेवाकडचे घेतात? हा, नवरदेवाकडचे घेतात ना. पण पोरीच्या ड्रेसवरून सुद्धा इंदोरीकर बाबांना ट्रोल करण्यात आलं. आज इथपर्यंत त्यांची मानसिकता गेली की असे ट्रोल करत राहिला समाज. या समाजाकरता मी इतकं केलं, काय नाही केलं इंदोरीकर बाबांनी. स्वतःची शाळा उभी केली, अनेक गरजू लोकांना मदत करतात, अनेक गरजू विद्यार्थ्यांचं पालनपोषण करण्याचं काम इंदोरीकर बाबांच्या माध्यमातून होतं. ज्यांनी वेडा उचलला शेवटच्या श्वासापर्यंत हा समाज सुधारावा, समाज प्रबोधनाचं काम करावं, अशा इंदोरीकर बाबांना सुद्धा या समाजाने सोडलं नाही. इथपर्यंत आले बाबा की 2-3 दिवसात आज इंदोरीकर बाबा निर्णय घेतील की समाज जर असाच बेभान होऊन माझ्यावर तुटून पडत राहिला तर या 2-3 दिवसांपासून असा निर्णय घेतोय की स्वतः कीर्तन बंद करतो, कीर्तनच करत नाही. एवढा त्रास या समाजाने इंदोरीकर बाबांना दिला. पण खरं सांगू, इंदोरीकर बाबांनी कीर्तन थांबवू नये या मताचा मी आहे. कारण आज तरुण वर्ग कीर्तन क्षेत्राकडे आकर्षित करण्याचं काम कोणी केलं तर ते इंदोरीकर बाबांनी केलं. आज कीर्तन म्हणजे ज्यांना काय माहित नाही अशी असणारी लोक सुद्धा या कीर्तन क्षेत्राकडे वळली. ह्यात मोठं कार्य कोणाचं असेल, मोठा वाटा कोणाचा असेल तर ती इंदोरीकर बाबांचा आहे. माझी मानसिकता अशी आहे, इंदोरीकर बाबांनी जर जाहीर केलं ना की कीर्तन बंद करावं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांनी त्यांच्या घरासमोर उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना हात जोडून विनंती केली पाहिजे, बाबा तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या. या महाराष्ट्राला आणि या वारकरी संप्रदायाला आज इंदोरीकर बाबांच्या कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल एवढा अट्टहास नेमका कशा करता तुकाराम महाराजांनी उत्तर द्यावं अभंगाचं पहिलं. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता अट्टहास,
काय तुकाराम महाराजांची भाषा आहे. महाराज तुम्ही प्रपंचाची राख रांगोळी केली, केवळ आणि केवळ नामचिंतन केलं, धर्माचं काम केलं. तुकोबा एवढा अट्टहास नेमका कशा करता? महाराजांनी गोड उत्तर द्यावं. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड होण्याकरता. यावर तुकाराम महाराज तुम्हाला मार्गदर्शन करतात. मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने परमार्थ करावा, जरूर करावा, पण तो परमार्थ कशा करता करावा? शेवटचा दिवस गोड होण्याकरता करावा, शेवटचा दिवस गोड होण्याकरता करावा. आणि तुकाराम महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचं नामचिंतन केलं. याचा परिणाम 100 पोरांचा बाप, भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यामध्ये कुत्र्यासारखा जळून मेला. पण ज्या आमच्या तुकोबरांना बसायला पोतं नव्हतं, ज्या आमच्या तुकोबरांना खायला अन्न नव्हतं, त्या तुकाराम महाराजांना मात्र जगाचा बाप मोराळकी म्हणून न्यायला आला. गरुडावर बैसोनी माझा काही वारी आला, वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि मग महाराजांनी म्हणावं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. शेवट तो भला, शेवट तो भला माझा भाऊ गोड महाराजांनी सांगावं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईचा वरा. आपल्या जीवनाची सार्थकता नेमकी कशात आहे? आपल्या जीवनाचा शेवट कसा असावा? आपल्या जीवनाची सार्थकता नेमकी कसा असावी? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली नाही. आपल्या जीवनाची सार्थकता नेमकी कशात आहे का? आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी गेले. कन्या भेदवाद दास विठोबा आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी गेले. धन्य मी जन्मा दास विठोबाचे सच्चिदानंद पदवी घेणे. वैकुंठवासी पारणचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर म्हणायचे, नामचिंतनाने काय होतं? पारणचार्य पुंडलिकजी वेळुकर म्हणायचे, नामचिंतनाने नराचा नारायण होऊ शकतो, देव होऊ शकतो माणूस, देव. आणि देव होणं, सच्चिदानंद प्राप्ती प्राप्त करून घेणं
हीच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची सार्थकता आहे. म्हणून महाराज सांगतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. या साधू महात्म्याने शेवटचा दिवस गोड करून घ्यावा. यात नवल काय? रामायणामध्ये असा प्रसंग आलाय, त्या प्रसंगामधून आपल्याला कळून येतं की एका पक्षाने आपला शेवटचा दिवस गोड केला. त्या पक्षाचं नाव होतं जटायू. लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षांदी म्हणून आलेला कोण होता? लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षांदी म्हणून आलेला कोण होता? रावण. दिसत होता कोण? दिसत होता कोण? साधू. होता कोण? रावण. दिसत होता कोण? सध्या असंच आहे ना महाराज. सीता उचलली, आकाशमार्गे घेऊन चालला. जटायू पक्षाने पाहिलं, कोणीतरी नारदम आबला स्त्रीला घेऊन चाललाय. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंग तुम्हाला माहित आहे. रावणाने जटायूचे दोन्ही पंख छाटले. जटायू धारातीर्थी पडला आणि प्रभू रामचंद्रांचं भजन करू लागला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सीतामाईचा शोध घेत लक्ष्मणजी प्रभू रामचंद्र सीते 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 करत करत अरण्यमधून फिरत आहेत. जटायूची आणि प्रभूच्या रामचंद्रांची भेट होते. पण जटायू सिद्धीवर नाहीत. भगवंताचं भजन चालू आहे. प्रभूने जटायूची मांडी आपल्या उजव्या, जटायूचं डोकं आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर घ्यावं आणि जटायूला सावध करावं. पण समाधी अवस्थेमध्ये पोचलेले जटायू तेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा जटायूंच्या कानामध्ये रामनामाचं भजन सुरू करा. लक्ष्मणाने जटायूच्या कानामध्ये रामनामाचं भजन सुरू केलं. त्यावेळेला समाधी अवस्थेतून जटायू बाहेर पडले. विचारलं, कोणी तुमची अशी अवस्था केली? त्यावेळेला जटायूंनी सांगितलं, आकाश मार्गे रावण सीतामाईला घेऊन जात असताना मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि रावणाने माझे दोन्ही पंख छाटले. प्रभू रामचंद्रांना वाटलं, माझ्या पत्नीचं रक्षण करण्याकरता तुम्ही तुमच्या प्राणाची आहुती दिली. सांगा जटायू, मी तुम्हाला जिवंत करू? जटायू जर म्हणले असते मला जिवंत करा, तर प्रभू रामचंद्रांनी जटायूला त्याच वेळेला जिवंत केलं असतं. पण जटायूंच्या मुखातले शब्द आहे, देवा तुम्ही मला जिवंत करणार. मी असा पक्षी योनीतला प्राणी, मी कुठेही असं, आज मला तुम्ही जिवंत कराल. भविष्यात माझं मरण कुठे असेल माहित नाही, पण आज माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. जे भाग्य तुमच्या बापाला घडलं नाही ते भाग्य आज मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. ज्या वेळेला दशरथ राजा पुत्रयोगाने मरण पावले त्यावेळेला प्रभू रामचंद्र त्यांच्या जवळ नव्हते. शेवटचं पाणी सुद्धा दशरथांना प्रभू रामचंद्रांनी पाजलं नाही. शेवटला मांडी सुद्धा त्यांची मिळाली नाही. किंबहुना अंत्यविधीला सुद्धा प्रभू रामचंद्र उपस्थित नव्हते. पण आज माझं केवढं मोठं भाग्य, मुखामध्ये तुमचं नाव आहे, माझं डोकं तुमच्या उजव्या पायाच्या मांडीवर आहे. शेवटचं पाणी भगवंत मी तुमच्या हातून घेतोय. आता माझा मृत्यू झाला तर माझा अंतविधी सुद्धा तुमच्या हातून पार पडेल. याच्यापेक्षा माझं वेगळं ते काय असावं जीवनामध्ये प्राप्ती व्हावी. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि जटायूचा शेवटचा दिवस गोड झाला. त्याच रामायणातला अनेक प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाई गंगेच्या या तीरावरून पलीकडच्या तीराकडे जायचं होतं. गंगेच्या काठावर आले आणि तर केवट नावाचा नावाडी उभा आहे. केवटाला हात जोडून भगवान परमात्मा जगाचा मालक विनंती करतोय, केवटा या तीरावरून पलीकडे तीरापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. नाव सोडत सोडत केवट विचारतात, आपण कोण? लक्ष्मणजी धावून आले, तू यांना ओळखलं नाहीस का? अरे दशरथ नंदन प्रभू रामचंद्र. रामचंद्र म्हटल्याबरोबर सोडली नाव पुन्हा बांधली. यांना मी माझ्या नावेमध्ये प्रवेश देऊ शकत नाही. म्हणे का? मी असं ऐकलंय यांचा पायाचा स्पर्श एका दगडाला झाला तर त्या दगडाची बाई झाली. आज माझ्या नावेला स्पर्श केला आणि या नावेची बाई झाली तर एकीनच वाटू केलं, दुसरी नेऊन काय करू म्हणे. माझ्या नावेला तुमचा पाय नाही लागला पाहिजे, माझ्या नावेला तुम्ही स्पर्श करू नका. प्रभू म्हणतात, अरे केवटा असं काही होणार नाही, मला नावेमध्ये प्रवेश दे. नाही म्हणतात, मी तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही.
केवळ धावत धावत घरी जातात. आईला सगळी हकीकत सांगतात. आई सांगते, बाबा जगाचा मालक तुझ्या मोहर मागणी करतोय, विनंती करतोय, त्यांचे चरण धु आणि मग नावेमध्ये प्रवेश दे. धावत धावत केवट येतो, प्रभू रामचंद्रांचे चरण धुतो आणि मग नावेमध्ये प्रवेश देतो. या तीरावरून पलीकडा तीरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. लक्ष्मण म्हणजे नावेतून उतरतात, प्रभू रामचंद्र उतरतात, सीतामाई उतरतात. प्रभू रामचंद्र सीतामाईंकडे पाहतात. सीतामाई आपल्या बोटातली सुवर्णाची अंगठी काढते आणि आपल्या प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये देते आणि प्रभू रामचंद्र ती अंगठी केवटाला देण्याचा प्रयत्न करतात. केवट सांगतो, देवा काय देता? ही सुवर्णाची अंगठी. देवा हे मला नको. मग तुला काय हवंय? त्याला केवट सांगतो, देवा तुम्हीही नावाडे आहात, मीही नावाडे. माझं काय काम? या गंगेच्या तीरावरून पलीकडच्या तीरापर्यंत पोहोचवणारा मी नावाडी आहे आणि तुम्ही सुद्धा देवा नावाडी आहात. या भवसागरातून तरुण येण्याचं काम तुम्ही करता. नावाडी तुम्ही आहे, नावाडी मीही आहे. मी आज या नावेतून पलीकडे तीरापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला केलं. तुम्हाला माझ्या करता काय करावं असं वाटत असेल तर एवढाच मोबदला मला हवा. ज्या वेळेला माझा शेवटचा काळ जवळ असेल त्यावेळेला संसाररूपी भवसागरातून तरुण येण्याचं काम देवा तुम्ही माझ्या करता करावं. नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे, प्रभुजी, नाव किनारे लगा. केवळ विनंती करता, देवा आज मी हे तुमचं काम केलं देवा, त्या बदल्यात मला मोबदला हवाय देवा ना. ती सुवर्णाची अंगठी नको देवा. ज्या वेळेला माझा अंतकाळ जवळ असेल त्यावेळेला माझ्या मुखामध्ये तुमचं नाव असावं आणि या संसाररूपी भवसागरातून तरुण मला घेऊन जाण्याचं काम करावं. केवळ तुम्हाला निर्देश देतात. आपलं जीवन फार क्षण भंगूर आहे हो. घरातून बाहेर पडलेला माणूस वापस घरी येईल का नाही माहित नाही. हातात घेतलेला चहा नरड्यातून खाली उतरेल का नाही माहित नाही. हातात घेतलेला घास नरड्यातून खाली जाईल का नाही माहित नाही. एवढं क्षणभंगूर मनुष्याचं जीवन झालंय. कधी शेवटचे घटका असेल माहित नाही. शेवटचा काळ जवळ येण्या अगोदर आपण आपली वळकुटी बांधून तयार असलं पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचं नामचिंतन करा. तुमची प्रॉपर्टी 1 कोटीचा बंगला, 10 एकर जमीन, 20 एकर जमीन काही सोबत येऊ शकत नाही. फक्त येऊ शकतं तुमच्या सोबत ते तुमची चांगली कर्म आणि भगवंताचं घेतलेलं नामचिंतन तुमच्या सोबत येऊ शकतं. ते भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा. ऐका, कधी आळंदीला गेलो तर ज्ञानोबांच्या समाधीवरती प्रकाशाचा लखलखाट दिसेल, परंतु ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे एकही ज्ञानोबा आता दिसत नाहीत कुठं. आता गाड्या भरपूर आल्या, इंडिका आली, स्कॉर्पिओ आली, फॉर्च्युनर आली, परंतु जगत कल्याणाकरता जग भ्रमंती करणारे एकही नामदेव दिसत नाहीत कुठं. आता श्रीमंत लोक भरपूर झाले, करोडपती अब्जोपती लोक झाले, पण एक झाडू एक गाडगं एवढी ज्यांची स्टेट, परंतु संपूर्ण जगताला स्वच्छतेची श्रीमंती बहाल करणारे संत गाडगे बाबा दिसत नाहीत कुठं. आता घराघरामध्ये आई आहे, घराघरामध्ये आई आहे, पण राजा शिवाजी पैदा करणारी एकही जिजाऊ दिसत नाहीत कुठं. आता राजे भरपूर झाले, नेते भरपूर झाले, लीडर भरपूर झाले, परंतु रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरण्याकरता स्वतःच्या आयुष्याचं रकदंत करणारे राजा शिवाजी दिसत नाहीत कुठं. माणसं कालही जन्माला येत होती, माणसं आजही जन्माला येतात. कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती, आत्ताच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं शोधावी लागतात. म्हणून माणसाने इकडे आलं पाहिजे, माणसांच्या जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे. नाही तरी गेला जन्म वाया. सारासार विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. एक भगवंताचं नाव तुम्हाला या भवसागरातून तरुण येण्याचं काम करू शकतं. तीच मागणी केवळ प्रभू रामचंद्रांच्याकडे करतात. प्रभुजी नाव किनारे लगा, सांगतो थांबतो. ज्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झालं ना, जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्यावेळेला इंग्रजांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्या, त्यावेळेला भारतीयांचं मरण थांबलं. सगळी जमीन ओली चिंब झाली, पाण्याने नाही, भारतीयांच्या रक्ताने जमीन ओली चिंब झाली. 9 वर्षाचे भगतसिंग बागेमध्ये प्रवेश करतात, राखतळलेली जमीन पाहतात, त्याच जमिनीवरची माती उचलतात, कपाळा लावतात आणि त्या क्षणाला प्रतिज्ञा करतात, मा
याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. 9 वर्षाचे भगतसिंग हळूहळू भगतसिंग मोठे होऊ लागले. एक दिवस भगतसिंगांची आई भगतसिंगांच्या हातावर 50 रुपयाची नोट घेऊन सांगते, भगत याचा बाजार घेऊन ये. कशा करता? पाहून येणार आहेत. कशा करता? पाहून येणार आहेत. आईनं स्मित तसं करून सांगितलं, तुला पाहण्याकरता पाहून येणार आहेत. बाबांनी ठरवलं तुझं लग्न करून द्यायचं. तीच 50 रुपयाची नोट घेऊन भगतसिंग घरातून बाहेर पडतात. डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतं. आज जर या 50 रुपयाचा बाजार घेऊन आपण घरी गेलो, आईने छान स्वयंपाक केला, पाहुण्यांना स्वयंपाक आवडला, पाहुण्याने मला पसंत केलं, तर आयुष्यभर मला बाईची सेवा करावी लागेल. मला बाईची नाही सेवा करायची. मी शपथ घेतली, मला या आईची सेवा करायची आहे, मला या भारत मातेची सेवा करायची आहे. तीच 50 रुपयाची नोट घेऊन भगतसिंग स्वातंत्र्याच्या क्रांती लढ्यामध्ये सहभागी होतात. एक दिवस भगतसिंग संसदेवर बॉम्ब टाकतात. भगतसिंगांना अटक होते. भगतसिंगांवरती राजद्रोहाचा खटला चालू देतो. भगतसिंगांना फाशी शिक्षा सुनावण्यात येते. 20 दिवसानंतर फाशी होणार असते, म्हणून सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगांना ठेवण्यात येतं. एक दिवस भगतसिंगांची आई, भगतसिंगांचे वडील, भगतसिंगांची बहीण भगतसिंगांना भेटण्याकरता लाहोरच्या जेलमध्ये जातात. आईला लांबून हाक मारते, भगत. आईचा आवाज कानावर पडल्याबरोबर भगतसिंग ताडकन उभे राहतात. धावत धावत आईजवळ जातात. आईच्या दोन्ही डोळ्याच्या काडावल्या झालेल्या असतात, कारण 20 दिवसानंतर तिच्या लेकराला फाशी होणार असते. वाटत असतं आईला आलिंगन द्यावं, पण मध्यभागी लोखंडाचे गज उभे असतात. आई रडू नको, आई आई रडणं तुला शोभत नाही, आई आई तू एका शूरवीराची आई आहेस, आई आई रडू नको. आई भगतसिंगाची आई बोलते, भगत आज मला रडू नको म्हणण्याचा अधिकार तुझा नाही, कारण तू अजून कोणाचा बाप झाला नाहीस. ज्या दिवशी तू कोणाचा बाप होशील, तुझा तरणा बाण पोरगा तुझ्या देखत मरेल, त्यावेळेला तुला कळेल आईचं मातृत्व काय, पित्याचं पितृत्व काय. आज मला रडू नको म्हणण्याचा अधिकार तुझा नाही. भगतसिंग बोलतात, आई बाबा मला फाशी दिल्यानंतर माझं प्रेत नेण्याकरता तुम्ही येऊ नका, काकांना पाठवून द्या. आई विचारते, का रे भगत? त्यावेळेला भगतसिंग बोलतात, का अगं आई, अगं मी फासावर जात असताना तू समोर असशील, आणि मी फासावर चाललोय म्हटल्यानंतर आई तुझ्या डोळ्यात अश्रू येतील. आई तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर आई माझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत का? आई 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 मला रडतडत नाही फासावर जायचं. आई 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 मला हसत हसत फासावर जायचंय. का? तर या हरामखोर इंग्रजांना मला सांगायचंय की या देशातील तरुणांना आपलं तारुण्य महत्वाचं नाही, या देशातील तरुणांना आपलं तारुण्य महत्वाचं नाही, तर या देशातील तरुणांना आपला देश महत्वाचा आहे, आपला देश महत्वाचा आहे, आपला देश महत्वाचा आहे. ज्या दिवशी भगतसिंगांना फाशी होते ना, त्या दिवशी भगतसिंगांचं वय जर 80 वर्षाचं असतं, तर आजच्या कीर्तनामध्ये भगतसिंगांचं नाव निघालं नसतं. ज्या दिवशी भगतसिंगांना फाशी होते ना, त्या दिवशी भगतसिंगांचं वय 22-23 वर्षाचं होतं. जीवन जीवन समर्पित केलं तुमच्या आमच्या करता. देव देसन धर्मापायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. त्या महाराष्ट्रातल्या पण तरुणात, त्या महाराष्ट्रातल्या पण युवकात, अरे माझ्या राजाने या महाराष्ट्राची उभारणी केली, माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं देखील व्यसन नव्हतं, पण त्याच महाराष्ट्रातला तरुण आज व्यसनात आणि फॅशनेत एवढा सैराट झाला, एवढा सैराट झाला, एवढा सैराट झाला, झिंगझिंग झिंगाट झाली पोरं महाराज आपली, झिंगझिंग झिंगाट. एक वाक्य लक्ष देऊ नका. सैराट बघून पळून जाण्याचं स्वप्न पाहू नका, सैराट बघून पळून जाण्याचं स्वप्न पाहू नका. स्वराज्य पाहून शिवाजी महाराज होण्याचं स्वप्न बघा. थोडीशी फाटेल, नक्की फाटेल, पण अभिमान मात्र नक्की वाटेल. विठ्ठल अशा महात्म्याने थोर पुरुषांनी म्हणावं, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याचा परिणाम अभंगाचं दुसरंच. आता निश्चिंतीने आवलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, उंटलिया दवा तुझ्याची या, आता निश्चिंती
विसाव्यापर्यंत पोचलो. जीवाचं देवाशी ऐक्य म्हणजे विसावा, तिथपर्यंत पोचलो. माझी सगळी तृष्णा निघून गेली, सगळी तृष्णा संपली. हे कशामुळं साध्य झालं तर ते भगवंताचं नामचिंतन, आणि ते भगवंताचं नामचिंतन सतत माझ्या मुखामध्ये प्राप्त झालं. जेने हा इतका सुंदर देह दिला, हात पाय कान नाक डोळे त्वचा सगळं जिथल्या तिथं दिलं. कशा करता दिलं? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. देवे दिला देह भजना गोमटा. भजन करण्याकरता हा देह मिळाला, आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा देह भगवंताच्या नामचिंतनामध्ये घालवला. म्हणून कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुन्हे. त्याचा परिणाम असा झाला की त्या मुक्तीला आम्ही आमची नवरी करून घेतलं. आता जे काय जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाहिजे. धन्य झालो आता याशी संदेह नाही. न पडे या बाही काळा हाती. त्या काळावर सुद्धा मात त्या नामचिंतनाने केली. आम्हाला मुक्तीच आम्ही आमच्या घरी नवरी, मोक्ष आम्हा घरी कामा रीते दासी, मुक्ती नवरी करून घेतली. पण आता जेवढे काही 4-5 दिवस राहिले असतील तेवढे आम्ही खेळी मिळीनं घालू. म्हणून तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी, आता दिवस 4 खेळी मिळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटले आधावा तृष्णेची विढोबा. टाळी वाजवा.